महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये आपला कोराडीचा जो 660 मेगावॅटचा संच आहे तो काही काळ बंद होता। म्हणजे 12 तारखेला 21:46 पासून 13 तारखेला 4 वाजेपर्यंत, 17 तारीख ते 19 तारीख असा तो बंद होता। नाशिकचा संच असा हे तिन्ही चारी संच मध्ये 2-2, 3-3 दिवस बंद होते। ते जरी बंद असले तरीही आपला जो मिड टर्म वीज खरेदीचा करार आहे त्या करारामुळे या संचाला रिप्लेस करणारी सगळी वीज हे आपण त्या ठिकाणी विकत घेतली। दरम्यानच्या काळामध्ये सुदैवाने कोयनेमध्येही आपला जो महानिर्मितीला अलॉटेड कोटा आहे तो कोटा बाकी होता। त्या कोट्याचा वापर करून आपण ॲडिशनल वीज निर्मिती केली। त्यामुळे या दरम्यान एकही दिवस आपण भार नियमन केलेलं नाही। आपण जो विषय सांगताय तो विषय काही ठिकाणी जो होतोय याची दोन कारण आहेत। पहिलं, आता आपण फीडर सेपरेशन केलेलं आहे आणि फीडर सेपरेशन झाल्यानंतर ज्या लोकांनी शेतीच्या फीडरवर घराची लाईन टाकलेली आहे त्या लोकांना त्रास होतोय। कारण फीडर सेपरेशन नंतर आता आपण 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीचं फीडर बंद करतो त्यावेळी ज्या लोकांनी त्या फीडरवरनं घरची वीज घेतलेली आहे त्या लोकांना असं वाटतं की लोड शेडिंग आहे। ते लोड शेडिंग नाही। त्या लोकांनी जे आपलं सेपरेटेड फीडर आहे, म्हणजे ज्या फीडरवरनं आपण उद्योगाला किंवा घरगुती करता वीज देतो त्याच्यावर जाणं अपेक्षित आहे। तशा प्रकारे आपण त्यांना सांगतो देखील आहे। काही प्रमाणात लोक चालले देखील आहेत, पण ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी लोड शेडिंग होत आहे। दुसरा, आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं। मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही। उलट आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जवळपास 32,000 मेगावॅट 32,000 मेगावॅटचा लोड देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीनं त्याचा पुरवठा केलेला आहे। आणि आता तर आपण या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 45,000 मेगावॅटपर्यंत जातो।